जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजनेमधून लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची अपडेट आहे। अनेक शेतकऱ्यांचे मागील काही हप्ते तांत्रिक अडचणीमुळे किंवा चुकीच्या कागदपत्रामुळे थांबवण्यात आले होते। तर या योजनेसाठी कोण आहेत लाभार्थी शेतकरी, शेतकऱ्यांना किती रक्कम मिळू शकते, ही रक्कम भेटण्यासाठी शेतकऱ्यांना काय करायचं आहे। मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिलाच असेल। आता शेतकऱ्यांना 18,000 रुपये मिळणार। तर मित्रांनो, या संदर्भात संपूर्ण अपडेट माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तर तुम्ही शेतकरी आहात आणि आपल्या या YouTube चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे अपडेट व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील। आता शेतकऱ्यांना हे 18,000 रुपये कसे मिळतील, चला व्हिडिओ। आता सरकारने या शेतकऱ्यांना दिलासा देत एकच 18,000 रुपयापर्यंत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतलाय। ही रक्कम सर्वांसाठी लागू नाही, फक्त तेवढ्याच शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांचे हप्ते मागील काही महिन्यापासून प्रलंबित आहेत। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचे नाव आणि अर्जाची सद्यस्थिती तपासायची आहे आणि हे अत्यंत गरजेचं आहे। तर या योजनेसाठी कोण आहेत लाभार्थी शेतकरी? ज्या शेतकऱ्यांचे हप्ते आधार कार्ड लिंक नसल्यामुळे, बँक खात्याच्या चुकामुळे किंवा इतर तांत्रिक अडचणीमुळे अडकले आहेत, अशा शेतकऱ्यांना सध्या पडताळणी सुरू आहे। तर पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे प्रलंबित हप्ते म्हणजेच 2,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे 4,000 रुपये शेतकऱ्यांना आता मिळणार आहे। तर शेतकऱ्यांना ही रक्कम एक रकमी किती मिळू शकते? सरकारकडून पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। तर राज्य सरकारकडून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये दिले जातात, म्हणजेच एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांना वार्षिक मिळत असतात। तर आता शेतकऱ्यांच्या खात्यात हीच रक्कम जमा होऊ शकते, मात्र प्रलंबित हप्त्याची संख्या जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी 18,000 रुपये आता हे एक रकमी मिळणार आहे। तर शेतकऱ्यांनी काय करायचं आहे? शेतकऱ्यांनी आपले नाव अधिकृत वेबसाईटवर तपासायचे आहे किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधायचे आहे। बँक खाते, आधार कार्ड सह सर्व कागदपत्र योग्य प्रकारे लिंक आहेत का हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे। कागदपत्र अद्ययावत ठेवल्यास भविष्यातील हप्ते शेतकऱ्यांना आता वेळेवर मिळणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे तुमचे हप्ते थांबले आहेत का किंवा नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला किती हप्ते मिळालेत, नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून कळवायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला अद्यापर्यंत किती हप्ते मिळालेत किंवा पीएम किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी सन्मान निधी योजना याचे हप्ते जर वेळेवर तुम्हाला मिळाले नसेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओमध्ये ज्या संपूर्ण स्टेप आपण सांगितल्या आहेत त्या स्टेप तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच 18,000 रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मित्रांनो मिळणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी माहिती आपण दिलेली आहे ही माहिती आपण राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून घेतली आहे आणि या माहितीच्या आधारावर आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे। मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करायचा आहे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळत राहील। मित्रांनो, वाट पाहू पुन्हा एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची।